गुड मॉर्निंग. आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहोत फॅमिली डेला माझ्या मिस्टरांच्या कंपनीत. आणि आम्ही कोण कोण आहोत बघा, इथे माझी मम्मी आहेत, माझी भाऊजाई आहेत, भाऊ आहेत, भावाची मुलं आहेत आणि आमची फॅमिली आहेत. तर हे बघा, सर्वात अगोदर जेव्हा इकडे आलो तेव्हा इथे मस्तपैकी गरम गरम नाश्ता, मेंदूवडे होते आणि त्याच्यासोबतच दूध पण होतं इथं. तर हे बघा, आता मेंदूवडे, चटणी आणि दूध पण आहेत. हे बघा, कोणी दूध पण पितं इथे ना. तर मग हा सुरुवातीला नाश्ता होता. त्याच्यानंतर अजून बरंच काही आहेत, तुम्हाला मी दाखवेल. ठीक आहेत, चला. असा मस्त असा मेंदूवडा होता बघा, खूपच छान होता. पण आता काय म्हटलं, जेवण पण करायचं आहे ना, थोडंसं लाईट नाश्ता करूयात. आणि अजून भरपूर सारे कार्यक्रम तर बघा आता चालू आहेत. आम्ही इकडे मुलांना थोडासा खेळणं होतं इकडे म्हटलं घेऊन जाऊया. इकडे पाहू आपण. तुमची हवा पण यांनी काढलेली आहे. जिंकलेले एकदा जोरदार टाळ्या वाजवायची यांच्यासाठी. कुठले सगळ्यांचे पण थोडं उशीर झाला, सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. चलो आता. आणि इकडे बघा, इकडे बायकांसाठी गेम पण ठेवले होते, तर इकडे गेम पण खेळलो आम्ही थोडेफार. आणि त्यानंतर चाललो आहोत मध्ये हॉलमध्ये, कारण की हॉलमध्ये पण बरेच असे कार्यक्रम होते. बक्षीस वितरण होतं, जे पण म्हणजे कंपनीत ज्यांना 15, 30, 18 असे वर्ष पूर्ण झाले आहेत ना, तर त्यांच्यासाठी बक्षीस वगैरे होतं. तर म्हटलं चला आता मध्ये जाऊयात आतमध्ये. तर हे इकडे बायकांचं फोटोशूट चालू होतं. तर थोडेसे आम्ही पण इकडे फोटो काढले आणि नंतर हॉलमध्ये आलो कार्यक्रमाला. हे बघा किती छान मस्त हॉल आहेत ना. आणि हे बघा, इकडे आहेत ना फॅमिलीसाठी खूपच छान छान असे अरेंजमेंट केली होती. म्हणजे डान्स प्रोग्राम होते, बक्षीस वितरण होतं. तर खूपच छान डान्स होता, देवा श्री गणेशा. तर काय झालं, मी तुम्हाला पूर्ण गाणं दाखवलं असतं, पण मग पूर्ण गाणं जर दाखवलं तर कॉपीराईट येतो व्हिडिओवर, त्याच्यामुळे मग जास्त काही दाखवत नाही मी तुम्हाला. तर वरतून व्हॉइस ओव्हर करत आहेत. तर हे बघा, इतका छान डान्स करत होते ही मुलं. तर अजून पण डान्स प्रोग्राम होते. आता ख्रिसमसचे बक्षीस पण वाटणार होते, चॉकलेट वगैरे छोट्या मुलांना. आणि दुसरं म्हणजे आता हा डान्स प्रोग्राम चालू असताना ना काही लोक जेवण पण करत होते एका साईडला. तर म्हटलं थोड्या वेळ इथे थांबावं आणि नंतर मग जेवण करायला जावं. हे बघा, खूपच छान फॅमिली डे साजरा होतो. दरवर्षी होतो मिस्टरांच्या कंपनीत आणि दरवर्षी येत असतो आम्ही. म्हणजे एखाद्या वर्षी जर काही काम असलं तर नाही पॉसिबल होत, पण दरवर्षी येतोच. खूपच छान प्रोग्राम असतो हे बघा. हे जे दादा आहेत ना, हे कंपनीचेच मेंबर आहेत. तर यांनी खूपच छान डान्स केला होता. ते बघा, चंद्रा ह्या गाण्यावर खूपच छान वाटलं, एकच नंबर डान्स केला. डान्स पण पूर्ण दाखवता नाही येणार, कारण तर मग आता पूर्ण न दाखवता तुम्हाला थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवत आहेत. आणि असेच खूपच अनेक प्रकारचे पद्धतीचे इथे परफॉर्मन्स झाले स्टेजवर. त्याच्यानंतर खूप सारे कार्यक्रम घेतले, बक्षीस वितरण किंवा मग कोणाचा सत्कार वगैरे असो, कंपनीचे जे पण मॅनेजर वगैरे आहे त्यांचा, किंवा जे पण तिथे काम करतात सर्वांचे सत्कार वगैरे झाले इकडे.
आणि नंतर इकडे बाहेर पण आहेत ना पॉपकॉर्न मुलांसाठी किंवा मग मेहंदी किंवा मग हेअरस्टाईल, त्याच्यानंतर आपण तो बुढीचा बाल वगैरे बोलतो ते, तर भरपूर इथे मुलांसाठी खाण्यासाठी वस्तू होत्या. लेडीजसाठी गेम्स होते, पुरुषांसाठी पण गेम्स होते. त्याच्यानंतर मेहंदीचं पण इथं होतं, म्हणजे मेहंदी काढायला मुली होत्या. तर वेळ नव्हता आमच्याकडे इतका, तर सर्व शॉर्टकटमध्ये थोडं थोडं आम्ही म्हणजे सर्व वस्तू घेतल्या आणि नंतर इकडे जेवण करायसाठी आलो, कारण की बाहेर पण जायचं होतं. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच इकडे आलो. मस्त आहे ना, किती भारी. दगडामध्ये पहा ना पूर्ण, हा ना. आणि सिन्नरमध्येच इथे गोंदेश्वर महादेवाचं मंदिर होतं. तर इकडे म्हटलं चला, म्हणजे माहीतच नव्हतं हे, तर माझ्या भावानेच इकडे आणलं आम्हाला. तर म्हटलं चला दर्शन करूया तिथे. पण इतकं छान मंदिर होतं आणि खूप प्राचीन मंदिर होतं, गोंदेश्वर महादेव मंदिर. आणि हे जे मंदिर आहेत ना, ते त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर आहेत ना, त्याच्या पण अधोघरचं होतं, म्हणजे खूपच प्राचीन होतं. तर इकडे म्हणजे इतकं जास्त काही लोक इकडे माहीत नाही, जास्त लोकांना माहीत नाही म्हणजे इकडं मंदिर आहेत हे. तर खूपच कमी लोक इकडे येत होते आणि खूप प्राचीन मंदिर होतं आणि खूप छान दगडामध्ये अगदी कोरीव काम केलेलं होतं. आणि खूपच प्रसन्न आणि मस्त वाटलं आम्हाला या मंदिराकडे म्हणजे येऊन. आणि हे बघा, तिथे बसण्यासाठी जागा पण आहेत. आणि मध्ये तर एंट्री केल्यावर इतकं छान मंदिर होतं. याची इतकी काही म्हणजे सरकारने याची काही अजून व्यवस्थित काही केलेलं नाही आहेत, जसं आहेत तसंच आहेत. फक्त हे थोडेसे झाडं वगैरे लावले आहेत, बाकीचं मंदिर जसं होतं तसंच आहेत, पण खूपच छान मस्त आहेत. तर म्हटलं चला इकडे दर्शन करूयात. विचारायची गरज नाही, तू पार विचार. पप्पाच्या याच्यात काढतो, पप्पाचे रे आईचा फोन आहे. क्वालिटी चांगली. हा, असं मस्त पिक्चर स्टाईल शूटिंग आली पाहिजे, जास्त हलवायचं आणि स्टेबल धरायचं. छान आहे बरं का कॅमेरा तुमचा. फोटो मध्ये काढून, मायक्रो मध्ये काढून. मी काढू का? अहो तुम्हाला चक्कर येतं तर तुम्ही एवढे कष्ट करते, डोळे पाणी धरण काढा व्हिडिओ. काय ताण नको घेऊ बरं का, मामा तुमच्या सारखं. हा आणि बाहेर थोडंसं फोटोशूट वगैरे केलं, थोडेसे व्हिडिओज काढले आणि नंतर दर्शनासाठी इकडे मंदिरामध्ये आलो होतो. तर हे बघा, इकडे आलो आहोत मंदिरामध्ये. इतकं छान आणि मस्त, म्हणजे इतकं छान मंदिर होतं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं की काय सांगू तुम्हाला. आणि हे बघा, थोडेसे इथे शूटिंग पण चालू होती थोडीशी आमची. म्हटलं चला इकडे थोडेसे काढून घेऊयात व्हिडिओ. मागं जायचं. आणि इकडे थोडेसे व्हिडिओज काढले, थोडं फोटो काढले थोडेसे. आणि खूपच मन प्रसन्न वाटत होतं मंदिराकडे बघून. आणि तुम्ही नक्कीच जे पण सिन्नरला राहता किंवा सिन्नरच्या बाहेरचे पण आहेत ना, नक्कीच या गोंदेश्वर महादेव मंदिराला भेट द्या. खूपच छान मंदिर आहेत. आणि आज स्पेशली रविवार होता ना, तर इतकी सारी गर्दी होती, खूप सारी गर्दी होती. तर हे बघा, माझी मुलगी आणि मी. आणि नंतर इकडे आलो आम्ही ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत ना त्याच्या शोरूममध्ये, कारण की गाडी घ्यायची होती. तर म्हटलं बघूया तिकडे नाही का सिन्नरकडचा रेट आणि आमच्या नाशिकचा रेट काय आहेत म्हणून. तर घ्यायची पण होती, तर बघत होतो. तर थोडी पण इथे गाडी चालवून वगैरे बघितली, थोडे इथे फोटो पण काढून घेतले आम्ही. हे बघा, माझी मुलगी स्टाईल कशी मारते बघा.
गाडी बघितल्यानंतर गाडीची ट्रायल घेतली, चालवायला कशी आहे ती. बॅटरीवरची गाडी होती ना. तर ठीक आहे, चला मग आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. बाय बाय.